नमस्कार. पोस्टनेटल वॉर्डचा राऊंड घेताना एका मदरची कंप्लेंट होती की माझं बाळ चांगलं दूध ओढत नाही. आईला दूध भरपूर होतं, निपलचा प्रॉब्लेमही नव्हता. बाळ छान रडत होतं, सुशी पण करत होतं, पण दूध ओढायला गेलं की बाळ लगेच दूध सोडून द्यायचं. बाळाचे एक्झामिनेशन करताना एक विशेष गोष्ट लक्षात आली आणि बाळाचं तोंड उघडल्यावरती एक थिक बँड दिसला. तो बाळाच्या जिभेला आणि माउथला कनेक्ट करत होता, जो की नॉर्मल बाळांमध्ये नसतो. या थिक बँडला टंग टाय असे म्हणतात. टंग टायमुळे ब्रेस्ट फिडिंगमध्ये अडथळा येतो. जिभेची मागे पुढे आणि आजूबाजूची हालचाल कमी असल्यामुळे बाळाला स्तनांवरती पकड घट्ट करता येत नाही. त्यामुळे अर्धवट पकडीमुळे बाळ आईच्या निपल्सला पकडून आईच्या निपलला इजा करू शकतं. आणि अर्धवट फिडिंग केल्यामुळे सारखी सारखी भूक लागणं, जास्त वेळ फिडिंग करत राहणं आणि ह्याच्यामुळे भरपूर प्रमाणात गॅस घेतल्यामुळे बाळाला कोलिकचाही प्रॉब्लेम होतो. पुरेशा प्रमाणात दूध न घेतल्यामुळे बाळाची वाढ कमी प्रमाणात होणे, वजन कमी वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. बाळाला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग चालू करताना जिभेची हालचाल मागे पुढे आजूबाजूला होणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे जो काही सेमी सॉलिड आणि सॉलिड पदार्थ आपण बाळाला भरवतो तो गिळणं तितकंच आवश्यक असतं. टंग टायमुळे बाळाला गिळण्यास प्रॉब्लेम होतो आणि मग ॲस्पिरेशनचे चान्सेस वाढतात. उपचाराविना टंग टाय हा बाळाच्या स्पीच डेव्हलपमेंटमध्ये मोठा अडथळा निर्माण करतो. ट, ठ, ड, थ, ल असे जे उच्चार आहेत ते करणं अवघड जातं. तसेच दातांची वाढ, ओरल हायजीन अशा गोष्टींमध्ये पण प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. टंग टायचा बँड थिन असेल तर छोटी फेरेनोटोमी नावाची प्रोसिजर केली जाते, ज्याच्यामध्ये हा टाय रिलीज करून बाळाची जीभ मोकळ्या प्रमाणात हालचाल करू शकते. परंतु जर हा बँड थिक असेल तर मात्र फ्रेनुलोप्लास्टी नावाची प्रोसिजर करावी लागते. टंग टायचं योग्य वेळी निदान व उपचार केल्यास बाळाचं ब्रेस्ट फिडिंग, त्याची स्पीच आणि इतर समस्या वेळीच बऱ्या करता येतात आणि एक नॉर्मल आणि सुदृढ बाळ घडवता येतं. नमस्कार.